हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 25 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे सीमाची मैत्रीण सीमाला बोलत असते की काही सिक्रेट आहे का गं, तू मला का बोलवलं आहे, सिक्रेट असल्याशिवाय तर तू बोलवणार नाही. तेव्हा ती बोलते, हां मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा तू सरबत बनवायचं कारण करून मला किचनमध्ये आत घेऊन आली. तेव्हा सीमा बोलते, अगं कसं सांगू तुला, आणि पटकन जाऊन दरवाजा बंद करून दरवाजा बंद आहे का बघते आणि दरवाजा बंद करून येते आणि बोलते, अगं सीमा काय झालं आहे. तेव्हा सीमाला नारडा बिल्डर्स जे बोलतो ते आठवतं. हे बघा मिसेस किल्लेदार, तुम्ही फक्त तुमची जागा आम्हाला देणार आहे असं बोलून होत नाही. तुम्ही तुमचे ओरिजिनल पेपर्स द्या आणि तुमचे पैसे उचला. हे सीमाला सगळं आठवत असतं. तेव्हा सीमाची मैत्रीण बोलते, अच्छा तुला कपाटातून प्रॉपर्टीचे पेपर्स काढायचे. तेव्हा सीमा बोलते, हो बरोबर. तेव्हा सीमाची मैत्रीण बोलते, आणि कोणाला कळता कामा नये. तेव्हा सीमाची मैत्रीण बोलते, सीमा म्हणजे तू मला या कामासाठी इथे बोलवलंस, तुला काही चोर वाटते का गं मी. तेव्हा सीमा बोलते, नाही नाही असं नाही. तेवढ्यात तिची मैत्रीण हसायला लागते. तेव्हा ती बोलते, गंमत केली गं. तेव्हा सीमा बोलते, प्रिया तू पण ना. तेव्हा प्रिया बोलते, तू मला बोलून अगदी करेक्ट केलंयस. तेव्हा ती बोलते, बरं झालं. अगं माझ्या डोक्यात ना एकापेक्षा एक अगदी भारी आयडिया येत असतात. तेव्हा सीमा बोलते, मग सांग ना एखादी आयडिया. तेव्हा प्रिया बोलते, हो देते. तेव्हा सीमा सरबत बनवत असते. प्रिया तिच्या सरबत बनवण्याकडे बघत असते आणि बोलते, दिली. तेव्हा सीमा बोलते, काय. तेव्हा प्रिया बोलते, एक आयडिया दिली. मग तेव्हा सीमा बोलते, सांग ना सांग पटकन. तेव्हा प्रिया बोलते, थांब आणि पर्समधून काहीतरी काढते आणि बोलते, ह्या गोळ्या घे आणि या सरबतात घाल. तेव्हा सीमा गोळ्यांकडे बघतच असते. तेव्हा सीमा बोलते, या कसल्या गोळ्या आहेत. तेव्हा प्रिया बोलते, अगं ह्या झोपीच्या गोळ्या आहेत, माझ्याकडे नेहमी असतात. हे बघ तुझ्या सासू सासऱ्यांच्या ग्लासमध्ये ना एक गोळी टाक, त्यांना झोप लागेल आणि तू तुझं काम करून टाक. तेव्हा सीमा बोलते, अगं पण काही झालं तर. तेव्हा प्रिया बोलते, काही नाही होणार, मी घेते या गोळ्यांची गॅरंटी. तेव्हा सीमा बोलते, नक्की ना, तू घेणार आहेस ना गॅरंटी. तू कधी या गोळ्यांचा उपयोग केला आहेस का गं. तेव्हा सीमा बोलते, हा पण सायलीला करण्यासाठी केला होता, पण चुकून गोळ्या घातलेलं दूध मीच प्यायले होते. पण बाई, मी जे केलं ना ते तू चुकून करू नकोस. तू फक्त तुझ्या सासू सासऱ्यांना दे, तू पिऊ नकोस. तेव्हा सीमा बोलते, हो थँक्यू. तेव्हा प्रिया बोलते, थँक्यू वगैरे ठीक आहे, पण तुला याची परतफेड करावी लागणार आहे हां, कारण प्रिया फुकटात कुठलंच काम करत नाही. तेव्हा सीमा बोलते, हो माहिती आहे. सीमा तिला सरबताचा ग्लास भरून देते. तेव्हा ती बोलते, नाही नको राहू दे, तू ज्या कामासाठी बोलवलं होतंस ना ते काम झालं ना, मग मी निघते. तेव्हा प्रिया बोलते, आणि हो एका ग्लासमध्ये एकच गोळी, ना कमी ना जास्त, लक्षात ठेवशील ना. तेव्हा प्रिया तिला बाय करते आणि पुढे जाते. तेव्हा सीमा परत तिला आवाज देते, प्रिया, आणि तिच्या गळ्यात मिठी मारते आणि बोलते, थँक्यू सो मच, खूप मोठं काम केलंस. आणि प्रिया तिला ऑल द बेस्ट करून निघून जाते. तेव्हा सीमा पटकन 2 ग्लास भरायला घेते आणि एक एक करून गोळी एक ग्लासमध्ये टाकते. इकडे शुभा यशवंतला डान्स शिकवत असते. ती यशवंतला बोलत असते, अहो तुम्हाला मी किती वेळा सांगितलं, पहिले आधी उजवा पाय मग डावा पाय. ती पुन्हा यशवंतला डान्सच्या स्टेप समजावून सांगत असते. अहो किती वेळा तुम्हाला सांगितलं, डावा पाय नंतर ना अशी स्वतःभोवती गिरकी घ्यायची. तेव्हा यशवंत बोलतो, गिरकी मला नाही जमणार गिरकी बिरकी. तिला सांग मला हे काही जमणार नाही. नाही तर मी एक काम करतो, मी मधोमध असा उभा राहतो कृष्णासारखा, आणि मग तू हवं तेवढा माझ्या अवतीभोवती गिरकी घे. तेव्हा शुभा बोलते, अहो हे काय राधाकृष्णाचं गाणं आहे का. मग तिला म्हणावं गाणं बदल. तेव्हा शुभा बोलते, गाणं बदल म्हणजे काय. हो सगळं ठरलं आहे त्यांचं. आता नवीन गाणं बदलल्यावर नवीन स्टेप ती आपल्याला शिकवेल. या गाण्यावर तुम्हाला साधे स्टेप्स येत नाही, साधं डावं उजवं कळत नाही तुम्हाला. तेव्हा यशवंत बोलतो, मला, आणि तू मोठी नृत्यांगना. तेव्हा शुभा बोलते, हो तुमच्यापेक्षा नीट येतं आहे मला, चला परत स्टेप्स करूया. परत शुभा यशवंतला स्टेप्स शिकवत असते. तेव्हा यशवंत शुभाला बोलतात, मला आहे ना मीतूची आठवण झाली. तिला डान्स करायचा असायचा शाळेत, तेव्हा ती डान्सच्या स्टेप शिकायची आणि स्टेजवर गेल्यावर सगळं विसरायची. समोर ना त्यांच्या बाई उभ्या राहायच्या, मग त्या अशा ॲक्शन करून दाखवायच्या. मग मी तू आहे ना अशी ॲक्शन करायची. ते सगळं आठवलं मला. तेव्हा यशवंत बोलतो, तू आमच्या बाई आणि मी मॉन्टेसरीतला मुलगा, असं करा तसं करा, तसं करा असं करा. तेव्हा शुभा त्यांच्याकडे रागाने बघते. इकडे सीमा दोघं ग्लास घेऊन येत असते शुभा आणि यशवंतच्या रूममध्ये. यशवंत आणि शुभा इकडे बोलत असतात की आपण शमिकाला पण असं विंगेत उभं करूया, म्हणजे ते आपल्याला दाखवेल आणि आपण डान्स करूया बघून. ते दोघांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात सीमा तिथे ग्लास घेऊन येते. तेव्हा सीमा बोलते, आई तुम्ही डान्स करून थकला असेल ना, तर मी तुमच्यासाठी खास लिंबू सरबत करून आणलं आहे. तेव्हा यशवंत म्हणतो, हो ना. ग्लास उचलतो आणि चला ब्रेक, आणि ग्लास तोंडाला लावणार तेवढ्यात शुभा त्यांच्या हातातला ग्लास ओढते
आणि ग्लास घेऊन परत ती सीमाच्या ट्रेवर ठेवते आणि बोलते आधी प्रॅक्टिस करायची आणि मगच सरबत प्यायचं. तेव्हा सीमा बोलते आई अहो आत्ताच घ्या ना, थंड आहे. तेव्हा यशवंत परत बोलतो थंड आहे. परत ग्लास घेणार तेवढ्यात शुभा त्याच्या हातावर मारते आणि बोलते थांबा. आणि बोलते हे बघ सीमा, तू एवढ्या प्रेमाने आमच्यासाठी सरबत केलं आहे ना, आम्ही दोघंही घेऊ, पण आत्ता तू ते बाहेर ठेवशील का? तेव्हा सीमा म्हणते घ्या ना आई. तेव्हा शुभा बोलते अगं घेते ना, आत्ता नाही, पण आधी प्रॅक्टिस करू दे. हे ऐकणार नाही तसं. ते बाहेर ठेवते ते. तेव्हा यशवंत बोलतो हां इकडेच ठेव. तेव्हा सीमा बोलते नक्की घ्या हां. तेव्हा शुभा बोलते हां जा नक्की घेऊ. तेवढ्यात सीमा ग्लास टेबलवर ठेवते. तेवढ्यात मागून समीर तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा सीमा दचकते आणि बोलते समीर तू घाबरले ना मी. तेव्हा समीर बोलतो आई गं घाबरवलं मी तुला. असं अचानक खांद्यावर मागून येऊन कोणी हात ठेवलं तर कोणी घाबरेलच ना. त्यावर समीर बोलतो घाबरण्यासारखं काय यात? अगं घाबरवण्यासारखं काय करत होतीस तू? आणि समीर ग्लासकडे बघतो. तेव्हा सीमा बोलते अरे लिंबू सरबत बनवलं होतं सगळ्यांसाठी, सगळे थकले असतील ना. तेव्हा समीर बोलतो क्या बात आहे, लिंबू सरबत, आणि ग्लास उचलतो. तेव्हा सीमा पटकन तो ग्लास तोंडाला लावणार, त्याच्या हातातून ग्लास ओढते आणि बोलते अरे तुझ्यासाठी नाही येते, आई बाबा थकले असतील ना डान्स करून, त्यांच्यासाठी येते. तेव्हा समीर बोलतो हो ग आई दमली असेल, बघ ना दिवसभर कामं पण करायची, मग डान्सची प्रॅक्टिस पण करायची. तेव्हा समीरला आठवतं ए डान्स चल आपण पण जाऊया. तेव्हा सीमा बोलते कुठे? तेव्हा समीर बोलतो अगं सगळं घर डान्सची प्रॅक्टिस करतोय ना आपण दोघं सोडून. तेव्हा सीमा बोलते तू गाणं केलं का सिलेक्ट? तेव्हा समीर बोलतो बायको गाणं पण सिलेक्ट केलं आहे आणि गाण्याच्या स्टेप्स पण सिलेक्ट केल्या आहेत. तेव्हा सीमा बोलते तू आणि डान्स? तेव्हा समीर बोलतो हे सीमा कॉलेजमध्ये मी डान्सर होतो कळलं का? तेव्हा सीमा थोडीशी असते. तेव्हा समीर बोलतो तू गप्प बस चल जाऊया. तेव्हा सीमा बोलते नाही यार. तेव्हा सीमा बोलते नंतर मला खूप काम आहेत. तेव्हा समीर बोलतो नंतर बिंतर काही नाही, आपल्याला डान्सची प्रॅक्टिस करायची चल. आणि जबरदस्ती सीमाला ओढून घेऊन जातो. सीमा ग्लासकडे बघतच राहते. इकडे स्वीटी आणि मकरंद पण डान्सची प्रॅक्टिस करत असतात. तेव्हा स्वीटी डान्स करता करता बेडवर बसते आणि बोलते बस बहुत हो गया थक गई मैं. तेव्हा मकरंद बोलतो स्वीटी अगं बाळा आपलं लग्न आहे की नाही, आणि डान्स आपलाच सगळ्यात भारी झाला पाहिजे की नाही. तेव्हा मकरंद बोलतो स्वीटू अगं ऐक ना, सगळ्यांच्या डान्स स्टेप्स आपल्या आधी सुरू झाले माहिती का, बाबा स्टेप्स विसरतात म्हणून आई त्यांना परत शिकवायला गेली आहे. तेव्हा स्वीटी थकून उठते आणि बोलते सच कहूं वो दोनों कितने क्यूट लगते होगे है ना. तेव्हा मकरंद बोलतो हां बहुत क्यूट लगेगे दोनों, पण आपल्याला फक्त क्यूट दिसून नाही ना चालणार, चल पटकन डान्स. तेव्हा स्वीटी बोलते एक मिनिट मतलब मैं क्यूट नहीं हूँ, मैंने नहीं करना तुम्हारे साथ डान्स वगैरह. तेव्हा मकरंद तिला पकडतो आणि बोलतो अगं तू क्यूट स्वीट ब्युटिफुल सगळं आहेस ग बाबा, मस्त डान्स रिहर्सल कर आणि आपला डान्स मस्त क्यूट होईल. तेव्हा स्वीटी बोलते ठीक आहे तो फिर मी फटाक से पाणी पी के आती हूँ. तेव्हा मकरंद तिला आवाज देतो आणि स्वीटी पटकन पळून जाते. तेव्हा मकरंद बोलतो कमाल यार हिची, कधी आपलं संधी घ्यावा आणि पळते. तेव्हा स्वीटी बाहेर येते आणि सीमाने ठेवलेले सरबताच्या ग्लासांकडे बघते आणि ते दोघं ग्लास उचलून घेऊन जाते. तेवढ्यात ते ग्लास खाली ठेवते आणि खुर्चीवर बसून एक ग्लास त्यातला उचलते आणि स्वतःच प्यायला लागते. आणि स्वीटी एक ग्लास सरबत पिऊन जाते आणि दुसराही ग्लास घेऊन ती दुसऱ्याही ग्लासमधलं सरबत पिऊन जाते. तेवढ्या शुभा येते आणि बोलते स्वीटी अगं काय करतेस बाळा, असं घटाघटा नसतं प्यायचं. शुभा बोलते अगं हळू. तेव्हा स्वीटी बोलते सॉरी आई, मुझे इतनी प्यास लग गई तो पी गई, ये मकरंद मुझे कब से डान्स सिखा रहा था. शुभा बोलते नाही आता 2 ग्लास घटाघटा पिली आहेस, आता डान्स करायचं नाही तर पोटात दुखेल तुझ्या. तेव्हा स्वीटी बोलते ठीक आहे आई. तेव्हा स्वीटी बोलते आपका डान्स सेट हो गया. तेव्हा शुभा बोलते कप्पाळ सेट हो गया, वो देख बाबा देख. तेव्हा त्यांच्याकडे बघून ते हसतात आणि बोलतात अगं सगळं विसरतात, त्यांना डावा उजवा नाही कळत तर आता बोल. तेव्हा स्वीटी बोलते आई आप दोनों कर लोगे. तेव्हा शुभा बोलते तुम्हारा सेट हो गया. तेव्हा स्वीटी बोलते पता नहीं. तेव्हा स्वीटी बोलते ये मकरंद ना उसे मैं कुछ भी करूँ गलत ही लगता है. तेव्हा शुभा बोलते आमचा मकरंद ना तसाच आहे, लहानपणापासून अगदी त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते. तेव्हा स्वीटी बोलते हां और मुझे टेन्शन देता है. तेव्हा शुभा बोलते जा आराम कर जा. मध्ये मकरंद असेल ना, तू एक काम कर, तू बाहेर जा आणि मस्त थंड हवेत शांत हवेवर बस जा. तेव्हा स्वीटी ग्लास उचलायला लागते. तेव्हा शुभा बोलते अगं राहू दे, अगं मी नेते ग, जा तू जा शांत मस्त हवेत बस जा. तेव्हा शुभा स्वीटी केल्यावर बोलते किती गुणी आणि सालस मुलगी आहे, सांगितलेलं सगळं काही ऐकते. आणि शुभा ग्लास उचलते. तेवढ्यात सीमा बाहेर येते असताना शुभाने उचललेले ग्लास बघते आणि बोलते यांना काही झालं कसं नाही. आणि बोलते चला सरबताचे ग्लास रिकामे झालेत, मला वाटलं होतं हे दोघं पितायत की नाही, चला आता अर्ध काम तर झालं, आता एकदा जागेचे पेपर्स आले आणि ते घमंडीच्या तोंडावर मारले तर काम झालं फत्ते.
आता माझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. यस. इकडे दुसऱ्या दिवशी समीर सगळ्यांना सांगत असतो की नीट कामं करा, सगळे कामं करवून घेत असतो. तेव्हा समीरला कोणाचा तरी फोन येतो आणि बोलतो, समीर कोण बोलते? तू कोण बोलते? अरे कितनी बार बोला आपको नहीं चाहिए लोन, मेरा नंबर किसने दिया तुमको? आणि फोन कट करून देतो. तेव्हा तिथे भाऊ काका येतात. तेव्हा ते बोलतात, अरे राजा कोणावर एवढं चिडलास? तेव्हा समीर बोलतो, सॉरी काका, मी बघितलंच नाही तुम्ही मागे आहात. सॉरी. तेव्हा भाऊ काका बोलतात, तेच म्हटलं मी, नाही तर माझ्या हातातलं पिशवी घेऊन पहिले पुढे येणार. तेव्हा समीर बोलतो, द्या ना पिशवी द्या, चला. तेव्हा ते बोलतात, मका पहिले सांग, पहिले कोणावर एवढा चिडला होता? तेव्हा समीर बोलतो, हे लोनवाले हो, सारखं फोन करतात. आता झालंय असे की मला सुट्टी हवी. बॉसला मी सुट्टी अप्रूव्हल पण केली होती, पण बॉसने अजून सुट्टी अप्रूव्हल नाही केली माझी. मग आता काय करायचं? तेव्हा समीर बोलतो, अहो काय हो, लग्नाच्या दिवशी एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे माझं. खरं तर माझा जीव तिकडे अडकला आहे बरं का. नाही, पण माझा एक मित्र आहे, मी त्याला बोललो आहे, तो करणार आहे माझं काम. त्याचाच फोन येणार आहे, म्हणून तर मी त्याचा फोन येणार आहे म्हणून सारखा फोन घेऊन बघतोय, तर अननोन नोन पण उचलते. तर हे लोनवाले सारखे फोन करतायत. मग चिडी येणार नाही का? भाऊ बोलतात, म्या तुला एक सांगतो, तू नवस बोल, आपल्या देवाला नवस बोल, नारळ ठेव, त्याका सांग, मनापासून सांग, माझा काम होऊ दे म्हणा, बघ तुझं काम होतं की नाही. तेव्हा समीर बोलतो, असं म्हणता? तेव्हा तो बोलतो, होय, अरे भल्यांचं काम झालंय तर. देवा सांग की मी स्वतः येतोय नारळ घेऊन बोरथळी, सांग. तेव्हा समीर बोलतो, हो सांगतो. तुझा बापूस कुठे? तेव्हा समीर बोलतो, हो आतमध्ये. तेव्हा भाऊ त्याला आवाज देतो, यशा. तेव्हा समीर थोडासा विचार करतो आणि बोलतो, नवस कसा बोलायचा असतो? तेव्हा इकडे स्वीटीच्या रूममध्ये सीमा आवाज देते. मिठू सीमाला आवाज देते, ते स्वीटीच्या रूममध्ये येते आणि बोलते, कुठेही. बघते तर स्वीटी पूर्ण रेडी होऊन बेडच्या तिथेच झोपलेली असते. मिठू तिच्याजवळ जाते आणि बोलते, स्वीटी उठ. स्वीटी, अगं अशी काय बसली आहेस तू? स्वीटी उठ. अगं तयारही नाही झाली आहेस तू, अशी काय बसली? उठ 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 बाबा उठ. आणि मिठू स्वीटीला उठवायचा प्रयत्न करते. तू तयारी नाहीस. तेव्हा स्वीटीला झोप सुधरत नसते. तेव्हा मिठू बोलते, अगं बस, तुला काय होतंय स्वीटी? तेव्हा स्वीटी मिठूकडे बघते. स्वीटीला मिठू 2-2, 3-3, 4-4 दिसतात. तेव्हा स्वीटी बोलते, दीदी आपको क्या हुआ है? तेव्हा मिठू बोलते, मला काय होणार आहे? तेव्हा मिठू स्वीटीला विचारते, तू बरी आहेस ना? स्वीटीला सगळं अस्पष्ट दिसायला लागतं. तेव्हा स्वीटी बोलते, आप इतना हिल क्यों रही है? तेव्हा मिठू बोलते, मी कुठे हलते? अगं तू अशी काय बघतेस माझ्याकडे? माझी साडी छान दिसत नाही आहे का? तेव्हा स्वीटी आरशात बघते, ही साडी बरी नाही आहे का? ॲक्च्युली अनिकेतने ही साडी आणली, तो हट्टच करत होता. तेव्हा स्वीटी बोलते, सारी आप बहुत दिख रही हो. आणि आज स्वीटी डोळे बंद करते. तेव्हा मिठू बोलते, हां? तेव्हा मिठू बोलते, काय? तेव्हा स्वीटी बोलते, मेरा बहुत मतलब है सुंदर, बहुत सुंदर दिख रही हो. तेव्हा मिठू बोलते, थँक्स. तेव्हा स्वीटी बोलते, लेकिन आप इतना हिलिये मत. तेव्हा मिठू बोलते, अगं मी कुठे हलते स्वीटी काय चाललंय तुझं? तेव्हा स्वीटी बोलते, मेरा सर. आणि तिचा गरगरायला होतं. तेवढ्यात एपिसोड संपतो.